मित्रांनो, T20 वर्ल्ड कपला लवकरच सुरुवात होणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ह्या विश्वचषक स्पर्धेकरिता भारतीय संघ नुकताच न्यूयॉर्कला रवाना झाला आहे. सध्या टीम इंडिया पुढे एक मोठा प्रश्न उपस्थित झालाय आणि तो म्हणजे संघाच्या बॅटिंग ऑर्डरचा. टीमचे ओपनर्स कोण असतील? नंबर 3, नंबर 4 वर कोणाला फलंदाजीसाठी पाठवायचं? मिडल ऑर्डरमध्ये कोणाला खेळवायचं? असे प्रश्न टीम इंडिया मॅनेजमेंट पुढे आहेत. अनेक क्रिकेट एक्सपर्ट्सच्या मते विराट कोहली आणि रोहित शर्मा ह्या अनुभवी जोडीने टीमची ओपनिंग करावी, तर काहींच्या मते यशस्वी जायस्वाल आणि रोहित शर्मा असं लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ओपनिंग पेअरसाठी असावं. काहींच्या मते कोहली ऐवजी सूर्यकुमार यादवला नंबर 3 वर पाठवावं, तर कोहलीला नंबर 4 वर फलंदाजीला पाठवावं, कारण कोहलीचा स्ट्राईक रेट सध्या वादाचा विषय बनलाय. विराट कोहलीने यंदा IPL मध्ये RCB कडून ओपनिंग करताना सर्वात जास्त असे 741 रन्स बनवले आहेत. ऑरेंज कॅपचा तो मानकरी ठरला. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबत बोलायचं झालं तर विराट सगळ्यात यशस्वी 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करूनच ठरलाय. IPL आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा T20 वर्ल्ड कप सारख्या अतिमहत्वाच्या ICC टुर्नामेंटमध्ये बॅटिंग ऑर्डर बदलवण्याची जोखीम घेणे टीम इंडियासाठी घातक ठरू शकते. मित्रांनो, तुमच्या मते टीम इंडियाची ओपनिंग कोणी करावी? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा आणि स्पोर्ट्स रिलेटेड कंटेंट्स करिता चॅनलला सबस्क्राईब करा.